हाय, मी आहे शुभ्रा आणि आज मी बनवणार आहे बटाट्याचे चिप्स. त्यासाठी मी घेतलेले 2 किलो मोठे बटाटे पाहून घेतलेले मी, आणि ते घेणार आहे मी आता वॉश करून, कारण की शिवरात्र जवळ आली. त्याच्यासाठी मी बटाट्याचे चिप्स करते. त्याच्यामुळे मी आता बटाटे घेतलेले 15 तारखेला शिवरात्र आहे. 2-4 दिवसात वाळून जातील आणि ऊन पण चांगलं आता पडायला लागले. त्याच्यामुळं मागच्या वर्षीचे चिप्स आमचे संपले होते. म्हटलं आता चिप्स करून घ्यावं. त्यासाठी मी बटाटे पूर्ण साली काढून घेतलेले आहे. बटाट्याचे झालेले आहे साली काढून रेडी. आता त्याला मी मस्त किसून घेते. बटाटे किसणीनं, म्हणजे चिप्स, आपण चिप्सची किसणी असते त्याने मस्त किस करून घेतलेलं आहे. पातळच्या स्लाईड मी करून घेतलेलं आहे बघा. आणि पाणी उकळायला ठेवून दिलं. म्हणजे त्याच पद्धतीने मी करणार आहे का जे सगळ्यांना ह्या स्टेप माहीतच आहेत, पण आता चिप्स संपले होते त्याच्यामुळं मी करणार होते. तर म्हटलं एक व्हिडिओ बनवू. तर थोडंसं मीठ टाकून घेते पाण्यामध्ये. खूप सोप्या पद्धतीनं खूप झटपट झालेले. मी या अर्ध्या तासात माझे चिप्स रेडी झालेले, सगळं करून वाळू घालून. आता पाणी उकळी आली होती, त्याच्यात मीठ मी टाकून दिलेलं आहे. आता चिप्स टाकून मी थोड्यावर जास्त पण शिजून नाही द्यायचे, ते मग आपल्याला पसरायला ते तुटले जातात. त्याच्यामुळे थोडंशी एका उकळीतच मी त्यांना काढून घेतलेले. पाण्याला उकळी आली एक, तर मी लगेच चिप्स काढून घेतलेले. आणि आता गॅस बंद करून मस्त त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि सुकण्यासाठी टाकलेले मी. पण गरमच आपण ते पसरून घ्यायचे, नाहीतर ते चिटकतात. त्याच्यामुळं मी फटाफट मस्त पसरून घेतलेले सगळीकडं. सावलीतच पसरून घेतलेले, नंतर मी उन्हात ठेवून देणार आहे. सावलीत मी घेतलेले सगळे चिप्स पसरून. हे बघा, गरम आहे खूप, तरी पण मी एक एक सुट्टे करून काढून घेतलेले बाजूला. आणि आता हे उन्हात कडक 2 दिवसात वाळून तळण्यासाठी आपल्याला रेडी होणार आहे. तर धन्यवाद.